धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। नद्यांना पूर आलेला आहे। धामणी, कवडास, मोडकसागर आणि तानसा धरणातनं कवडसा या ठिकाणावरून सुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सूर्या, वैतरणा आणि तानसा नदी काठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। प्रशासनानं नागरिकांना नदीपात्र, पूल आणि सखल भागांमधील जे पाणी आहे तिथून दूर राहावं असं आवाहन केलेलं आहे। या संदर्भात वैतरणा नदी किनाऱ्यावरनं आपण बघतोय ही दृश्य पाहायला मिळतात आणि तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। पालघर जिल्ह्याला आज हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पावसाचा जोर जरी आज कमी असला तरी पालघर जिल्ह्यातून ज्या प्रमुख नद्या वाहणाऱ्या आहेत त्या नद्यांच्या पाण्याच्या पातळीत साधारण घट आलेली आहे। मात्र या सर्व नद्या दुथडी भरून वाहतात, कारण या नद्यांवरील विशेषतः तानसा असेल, वैतरणा असेल किंवा सूर्या धरण या धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि त्यामुळं या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळं नदीकाठच्या गावांना त्याचा मोठा फटका बसलेला आहे। काल विशेषतः पालघर आणि डहाणू तालुक्यातल्या ज्या नदी किनाऱ्याची जी गावं आहेत त्या गावातील नागरिकांना याचा मोठा फटका सहन करावा लागला। आज पाणी जरी ओसरलं असलं तरी नागरिक सावरत आहेत। जे त्यांचं नुकसान झालेलं आहे त्याबाबत लवकरात लवकर पंचनामे व्हावे अशी त्यांची मागणी आहे। एकंदरीत पाहता मी सध्या वैतरणा नदीच्या किनाऱ्यावर आहे आणि आपण या वैतरणा नदीचं जे रौद्र रूप आहे ते पाहू शकतोय। वैतरणा नदीमध्ये मोडक सागरातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्याचप्रमाणे सूर्या नदीमध्ये धामणी धरण असेल किंवा कवडास धरण असेल या दोन्ही धरणातून देखील मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। त्यामुळं या नदीकाठच्या गावातील लोकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारचं आवश्यकता नसेल तर नदीकाठी जाऊ नये आणि धोक्याच्या ठिकाणी जाऊ नये अशा प्रकारच्या प्रशासनाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत। NDTV मराठीसाठी मनोज सातवी, पालघर। तर पालघर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। असं असताना आज वसई विरार महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता धाडसी बचाव कार्य राबवलंय आणि तब्बल 27 जणांना सुखरूपपणे बाहेर काढलं। तलासरी तालुक्यातल्या सवणे पाटील पाडा इथं नदीच्या प्रचंड प्रवाहामुळे गाव संपर्कविहीन झालं। अशा परिस्थितीमध्ये अग्निशमन दलानं दोरीच्या सहाय्यानं थरारक असं हे रेस्क्यू ऑपरेशन केलंय आणि 25 नागरिकांची सुखरूप सुटका देखील यावेळेला केलेली आहे। तसंच नागझरी गावामध्ये पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या मायलेकाची देखील सुखरूप सुटका करण्यात आली। या धाडसी बचाव मोहिमेमध्ये वाहन चालक दीपक पाटील, भूपेश भोईर, सागर पाटील, स्वप्नील पाटील, परेश घाग, धनाजी मुलिक आणि दर्शन पाटील या अग्निशमन दलाच्या जवानांनी मोलाची भूमिका बजावली आणि पूरग्रस्तांसाठी ते देवदूत बनून आले। तर